रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पनवेल तालुक्यातील केलवणे येथील भाजपचे मंगेश वाकडीकर यांची तर उपाध्यक्ष पदासाठी रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। रायगड जिल्हा परिषद 2026 ची या सार्वत्रिक निवडणूक ही बिनविरोध झाल्याबद्दल सर्व 59 सन्मान्य सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो। आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष स्वातंत्र्यानंतर या रायगड जिल्हा परिषद बसत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्वांनी मला एक मुखाने माझी एक मतांनी निवडणूकमध्ये मला बिनविरोध दिल्याबद्दल त्यांचा सर्वांचा धन्यवाद। रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा राजधानीचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये 15 तालुके, 1968 गावं आहेत, एकूण 7000 चौरस किलोमीटरचा हा जिल्हा। एकीकडे उत्तर रायगड, एकीकडे दक्षिण रायगड अशी भिन्नता असलेला हा जिल्हा। एकीकडे MMR रिजन असेल, सिडको असेल, नैना असेल, तर एकीकडे सागर पट्टा असेल, असा हा रायगड जिल्हा आहे। या रायगड जिल्ह्याचं येणाऱ्या भविष्य काळात एक वेगळ्या पद्धतीने विकास करून या रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रातील अग्रमानांकित जिल्हा करण्याचा आमचा मानस आहे। आणि हे करत असताना आमचे सर्व सन्माननीय 59 सदस्य यांचा पाठिंब्यावर निश्चितच या रायगडचा विकास करून या रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचं आम्ही निश्चित काम करू। रायगड जिल्ह्यामध्ये गेली 1.5 महिना झालो वाद चालू होता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, शिवसेनेचा। त्यानंतर तुम्हाला संधी मिळालेली आहे, यामध्ये कसं पाहता या संधीकडे आणि भविष्यामध्ये काम करत असताना या राजकारणाचा त्रास होईल का? आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आहे। कुठेही वाद नाही, कुठेही विवाद नाही, आम्ही सर्व एक संघ आहोत आणि रायगडचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि येणाऱ्या भविष्य काळात वादविवाद न करता एक सुशासन देण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल। महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत असताना या जिल्ह्यामध्ये संघर्ष नक्की झाला, परंतु आज शेवट तरी गोड झालेला आहे, कारण बिनविरोध निवड आमची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमची झालेली आहे। त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस अध्यक्षांनी आताच जाहीर केलेला आहे आणि आम्ही सुद्धा या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी जिल्ह्यामध्ये जिव्हाळ्यातून परिवर्तन करण्याचा, प्रामाणिकपणाचा काम मी स्वतः करणार आहे। आणि माझे नेते सुनील तटकरे साहेब, आदितीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे, युतीचे नेते सगळे, प्रशांत ठाकूर, बालदी साहेब, आमचे धारप साहेब ज्यांनी ही खरी युती एकत्र अपंग ठेवली ते असतील, धैर्यशीलदादा पाटील असतील, या सर्वांनी काम करण्याची आम्हाला जी संधी दिली आहे त्या संधीचं चांगल्या पद्धतीने सोनं करण्याचं काम आम्ही करू। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।